नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, फर्स्ट लेक्चर आपण घेतला होता त्यावेळेस मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपण जसं इकॉनॉमिक्सचा सिलेबस किंवा इकॉनॉमिक्स हा विषय घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण स्पर्धा परीक्षेला म्हणजे इकॉनॉमिक्सच्या विषयावरती स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे झालं नेट सेट झालं, त्यानंतर मग UPSC MPSCची एक्झाम झालं, यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी परीक्षा देतात त्यावेळेस इकॉनॉमिक्सवर आधारित भरपूर असे प्रश्न विचारले जातात, बरोबर. मग ह्या प्रश्नांना व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना सोडवता याव्या यासाठी आपण आपल्या या इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपण आपल्या स्पर्धा परीक्षेची सुद्धा लेक्चर घेणार आहोत, बरोबर. मग त्यासाठी मी पहिल्या सुरुवात आपण सिलेबसनुसार केली होती. आता जे आठवड्यामध्ये आपण जे लेक्चर्स घेऊ प्रत्येक आठवड्यात 2 तरी लेक्चर आपण असे ठेवू की ते स्पर्धा परीक्षेवरती आधारित राहतील. आले लक्षात. स्पर्धा परीक्षेमध्ये आता तुम्ही नेट सेटची द्या, त्यानंतर UPSC MPSCची द्या, आरोग्य खात्याची द्या, नाही तर मग ग्रामसेवकची ग्राम तलाठी वगैरे असे जे आहेत त्यांची द्या. ह्या कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सचे म्हणजे अर्थशास्त्रावरती आधारित जेही काही प्रश्न विचारले जातील त्याचे व्यवस्थितरित्या उत्तर देता आले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, आजचं हे लेक्चर घेणार आहोत. आलं लक्षात. तर चला तर मग आपण त्या लेक्चरला सुरुवात करू. सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एकच सांगेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जेही लेक्चर्स घेणार आहोत MCQच्या स्वरूपात घेणार आहोत. कसे लेक्चर घेणार आहोत आपण? MCQ म्हणजे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात घेणार, प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपलं ते लेक्चर्स असणार आहे. हा लेक्चर्स जेही काही स्पर्धा परीक्षेचे लेक्चर्स असतील ते तुम्ही पण आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. आणि कारण की याचा फायदा त्यांनाही होईल आणि तुम्हालाही होईल. म्हणजे स्पर्धा परीक्षा तेही देत असतील तर त्यांनाही त्याचा चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल. आणि लक्षात. तर लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा. ओके. तर चला तर मग वळूया आपण आपल्या लेक्चर्सकडे, स्पर्धा परीक्षांचे MCQs लेक्चर्सकडे. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या लेक्चर्सला सुरुवात करत आहोत. UPSC किंवा MPSCमध्ये किंवा नेट सेटमध्ये विचारले जाणारे सर्व MCQचा अभ्यास आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. आलं लक्षात. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली होती? काय प्रश्न आहे आपला? भारताच्या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली होती? उत्तर आहे 1952मध्ये. दुसरा प्रश्न, भारताच्या आर्थिक नियोजन हा कशाचा विषय आहे? भारताचा आर्थिक नियोजन हा कशाचा विषय आहे? तर कशाचा विषय हा? केंद्रीय यादीमधील हा विषय आहे. कशामधला विषय आहे? केंद्रीय यादीमधील. तिसरा प्रश्न आहे, पंचवार्षिक योजनांच्या अंतर्गत वित्त पुरवठ्यासाठी सरकार कशावरती अवलंबून असतं? पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत वित्त पुरवठ्यासाठी सरकार कशावरती अवलंबून असतं? तर उत्तर आहे फक्त कर आकारणीवरती. कशावरती अवलंबून आहे सरकार? तर फक्त कर आकारणीवरती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेला त्यांचे प्रशासकीय पाठबळ कशातून मिळते? राष्ट्रीय विकास परिषदेला त्यांचे प्रशासकीय पाठबळ कशातून मिळते? तर कशातून मिळते पाठबळ? तर त्याचं उत्तर आहे नियोजन आयोगाद्वारे मिळते. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पंचवार्षिक योजनेद्वारे देशाचा औद्योगिक विकास करण्याचा मानस काय होता? प्रश्न आहे, भारताच्या पंचवार्षिक योजनांद्वारे देशाचा औद्योगिक विकास करण्याचा मानस काय होता? तर त्याचं उत्तर काय आहे? सार्वजनिक, खाजगीयुक्त आणि सहकारी क्षेत्र. आलं लक्षात. काय मानस होता? तर सार्वजनिक क्षेत्र, खाजगीयुक्त आणि सहकारी क्षेत्र यांचा विकास साधणे हा त्यांचा मानस होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नियोजन आयोग काय आहे? काय प्रश्न आहे? भारतातील नियोजन आयोग काय आहे? तर ते काय आहे? एक सल्लागार संस्था आहे. काय आहे? एक सल्लागार संस्था आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? काय प्रश्न विचारला आहे? भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतं मग? तर भारताचे पंतप्रधान. कोण असतं? भारताचे पंतप्रधान. पुढचा प्रश्न, 1991 पासून बाजार अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणे म्हणजे काय आहे?
तर काय आहे त्याचं उत्तर? तर पंचवार्षिक योजना अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन दृष्टिकोन देऊन बाजारपेठेला अनुकूल बनवू शकते. आलं लक्षात? 1991 पासून बाजार अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणे हा त्याचा मागचा उद्देश आहे. काय उद्देश आहे? तर पंचवार्षिक योजना अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन दृष्टिकोन देऊन बाजारपेठेला काय करतात? अनुकूल बनवू शकतात. आलं लक्षात? 9वा प्रश्न, अर्थव्यवस्थेत टेक ऑफ स्टेज म्हणजे काय असतं? अर्थव्यवस्थेमध्ये टेक ऑफ स्टेज म्हणजे काय आहे? आलं लक्षात? त्याचं उत्तर आहे अर्थव्यवस्थेची स्थिर वाढ सुरू होते तेव्हा. म्हणजेच काय? वाढ होत जाते अर्थव्यवस्थेमध्ये. जेव्हा स्थिर वाढ सुरू होते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये टेक ऑफ स्टेज म्हणजे स्टेज त्याला म्हणणार आपण. आलं लक्षात? 10वा प्रश्न, भारतातील नियोजनाची उद्दिष्टे कशातून प्राप्त होतात? काय प्रश्न आहे? भारतातील नियोजनाची उद्दिष्टे कशातून प्राप्त होतात? तर त्याचं उत्तर आहे राज्याची धोरणांची मार्गदर्शक तत्वाद्वारे. आलं लक्षात? उद्दिष्टे कशातून प्राप्त होतात? तर राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वांमधून ती निर्माण होत असतात. आलं लक्षात? 11वा प्रश्न, भारतातील 70% कार्यरत लोकसंख्या कशामध्ये गुंतलेली आहे? भारतातील 70% लोकसंख्या ही कशात गुंतलेली आहे? तर ती प्राथमिक क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. कशामध्ये गुंतली आहे? प्राथमिक क्षेत्रामध्ये. 12वा प्रश्न, आर्थिक सर्वेक्षण हे कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जाते? काय प्रश्न आहे? आर्थिक सर्वेक्षण हे कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जाते? तर त्याचं उत्तर आहे वित्त मंत्रालयाद्वारे. कशाद्वारे? वित्त मंत्रालयाद्वारे. पुढचा प्रश्न पहा, अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? काय प्रश्न आहे? अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? तर त्याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ. आपण जेही प्रश्न आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून घेतो आहे ते भरपूर वेळा परीक्षेला विचारले गेलेले आहेत. हेच प्रश्न आपण निवडलेले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. 1-2 वेळा जरी लेक्चर्स व्यवस्थितरित्या पाहिले तर नक्कीच हे तुम्हाला लक्षात राहतील. आणि लक्षात? तर चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. बघा, भारतातील पंचवार्षिक योजनेची संकल्पना कोणी मांडली होती? भारतातील पंचवार्षिक योजनेची संकल्पना कोणी मांडली होती? तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. कोणी मांडली होती? जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. पुढचा प्रश्न आहे, भारताची कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? तर भारतात मिश्र अर्थव्यवस्था आहे. कशी अर्थव्यवस्था आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या धोरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा निवड केली होती? काय प्रश्न आहे की भारताने कोणत्या धोरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेची निवड केली होती? तर कोणते? 1948चे औद्योगिक धोरण जे होतं त्याच्यामध्ये भारताने काय केलं होतं? मिश्र अर्थव्यवस्थेचा निवड केली होती की भारतामध्ये जी अर्थव्यवस्था असेल ती कशी असणार आहे? मिश्र अर्थव्यवस्था. आलं लक्षात? आता आपण बघू मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणतात. तर मिश्र अर्थव्यवस्थे म्हणजे कशी अर्थव्यवस्था? कोणती अर्थव्यवस्था म्हणणार त्याला? तर पहा, उत्तर आहे त्याचं खाजगी क्षेत्रासह सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आलं लक्षात? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीचे क्षेत्रसुद्धा आहे आणि सार्वजनिक क्षेत्र यांचे सहअस्तित्व. आलं लक्षात? या दोन्ही अस्तित्व असणे म्हणजेच काय असते? त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. पुढचा 18वा प्रश्न, भारताचे आर्थिक नियोजन कसे म्हटले जाऊ शकते? भारताचे आर्थिक नियोजन कसे म्हटले जाऊ शकत नाही? तर कसे म्हटले जाऊ शकत नाही? अनिवार्य असं म्हटलं जाऊ शकत नाही. आलं लक्षात? त्याला अनिवार्य असं म्हणता येणार नाही. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न, भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये ट्विंकल डाऊन परिणाम कशा प्रकारे रोखले जातात? प्रश्न पुन्हा वाचते, भारतातील अर्थव्यवस्थेमधील ट्विंकल डाऊन परिणाम कशा प्रकारे रोखले जातात? तर त्याचं उत्तर काय आहे? खरेदी केलेल्या निविष्ठावरती आणि खाजगीरित्या व्यवस्थापित केलेली शेतीचे वाढते अवलंबित्व. आलं लक्षात? हा सेट किंवा नेटमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 20वा, सिंचन व नवीन तंत्रज्ञानामुळे कृषी कर्मचाऱ्यांचे महिलांचे कमी सहभाग हे 2 भाग भारताचे पंचवार्षिक दशकांचे कोणते मूल्यमापन योग्य आहे? सिंचन आणि नवीन तंत्रज्ञान. आलं लक्षात? तर हे कोणते दशकाचे नवीन मूल्यमापन आहे? तर त्याचं उत्तर बघा काय आहे ते. पहिलं काय आहे तर 1
वाढीला अधिक चांगल्या गोष्टींना अनुकूलता मिळाली आहे, तर 2 अनेकदा उद्दिष्टापेक्षा कमी पडू नये म्हणून उत्पादनात लक्षणे ही वाढ झाली आहे. उत्पादनाची काय लक्षणे ही वाढ झालेली असायला पाहिजे, असं त्याचं उत्तर आहे. पुढचा 21वा प्रश्न, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष हे कोणत्या मंत्रिपदावरती असतात? प्रश्न काय आहे? नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष हे कोणत्या मंत्रिपदावर असतात? तर उत्तर आहे कॅबिनेट मंत्रिपदावर असतात. कशावरती असतात? कॅबिनेट मंत्रिपदावर असतात. 22वा प्रश्न, भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे श्री व्ही टी कृष्णचारी. कोण होतं? श्री व्ही टी कृष्णचारी. पुढचा प्रश्न 23वा, भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती? उत्तर काय आहे? 1950 मध्ये. नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती? तर 1950 मध्ये. पुढचा प्रश्न, भारताच्या नियोजन आयोग हे काय आहे? नियोजन आयोग हे काय आहे? तर एक सल्लागार संस्था आहे. लक्षात, हे त्याचं उत्तर आहे. काय आहे भारताचे नियोजन आयोग? तर एक सल्लागार संस्था आहे. पुढचा प्रश्न 25वा, सूक्ष्म अर्थशास्त्र हे कशाशी संबंधित आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे? तो औद्योगिक निर्णयासाठी वर्तन म्हणजे औद्योगिक निर्णय म्हणजे औद्योगिक विकासासाठी मानव किंवा सरकार किंवा व्यापारी काय वर्तन करतात किंवा वस्तू आणि सेवांच्या किमती किती ठेवायच्या, हे ज्याच्यात शिकवलं जातं किंवा याचा अभ्यास ज्याच्यात होतो त्याला म्हटलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात? पुढचा 26वा प्रश्न, भारताच्या नियोजन आयोगाचे सचिव हे कोणते अजून पद भूषवतात? म्हणजे भारताचे जे नियोजन आयोगाचे जे सचिव आहेत त्यांना सचिव पद तर असतंच, नियोजन आयोगाचं सचिव पद तर असतंच, त्याचबरोबर अजून दुसरं कोणतं पद असतं? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय सचिव देखील असतात. ते काय असतात? राष्ट्रीय सचिव देखील असतात. पुढचा 27वा प्रश्न, भारतीय नियोजनाची मूलभूत उद्दिष्टे कोणती आहेत? भारताच्या नियोजनाची मूलभूत उद्दिष्ट कोणती आहेत? तर पहिलं उत्तर आहे त्याचं आर्थिक वाढ व दुसरं आत्मनिर्भरता. काय उत्तर आहे? आर्थिक वाढ व आत्मनिर्भरता. लक्षात राहील. पुढचा आहे 28वा प्रश्न आहे, एक अविकसित अर्थव्यवस्था सामान्यतः कशामुळे दर्शवली जाते? काय विचारलं आहे प्रश्नामध्ये? एक अविकसित अर्थव्यवस्था सामान्यतः कशाद्वारे दर्शवली जाते? म्हणजे एखादी अर्थव्यवस्था ही अविकसित आहे हे कशामुळे आपल्याला समजतं किंवा कशाच्या सहाय्याने आपण समजू शकतो की ह्या देशाचा विकास झालेला नाही आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? ज्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी असतं. काय असतं? दरडोई उत्पन्न कमी असतं व भांडवल कसं असतं? भांडवल निर्मितीचा दरसुद्धा कसा असतो? कमी असतो. त्या देशाला आपण काय म्हणणार? अविकसित देश. आलं लक्षात? पुढचा 29वा प्रश्न, भारतामध्ये आर्थिक नियोजन सुरू करण्याचा पहिला प्रयत्न कोणाद्वारे करण्यात आला होता? प्रश्न काय आहे? भारतामध्ये आर्थिक नियोजन सुरू करण्याचा पहिला प्रयत्न, नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा त्याचा प्रयत्न कोणी केला होता? सर्वात पहिला प्रयत्न जो केला होता त्यांचं नाव आहे एम विश्वेश्वरैया यांच्याद्वारे. काय त्यांचं नाव? एम विश्वेश्वरैया. आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न बघा, विकेंद्रीकरण प्रणालीची शिफारस कोणाद्वारे करण्यात आली होती? काय प्रश्न आहे? विकेंद्रीकरण प्रणालीची शिफारस कोणाद्वारे करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे बलवंतराय मेहतांद्वारे. कोणाद्वारे? तर बलवंतराय मेहताद्वारे. आजच्या लेक्चर्समध्ये मित्रांनो आपण 30 क्वेश्चन घेतलेले आहेत. हे 30 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक म्हणजे MPSC असो, UPSC असो, नेट सेट असो, तलाठी भरती असो, आरोग्य सेवा असो, कोणत्याही जेवढ्या सर्व सेवेच्या परीक्षा असतील, ज्याही स्पर्धा परीक्षा असेल, भरपूर वेळा त्याच्यामध्ये विचारले गेलेले प्रश्नच मी तुम्हाला इथं रिपीट केलेले आहेत. लक्षात की जेणेकरून ह्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करावा, सराव करावा आणि पुढच्या वेळेस तुमच्याकडून हे प्रश्नांची उत्तरं चुकायला नको, यासाठी हे प्रश्न मी इथं घेतलेले आहेत. याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण असंच 30 प्रमाणे असं 30ची क्विज घेणार आहोत, क्वेश्चनची क्विज घेणार आहोत. लक्षात की जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. जास्त क्वेश्चन याच्यासाठी घेत नाही आहे की विद्यार्थ्यांना जास्त म्हणजे बोधरेशन येऊन जातं, बरोबर की नाही? मग थोडा अभ्यास करू आपण याच्यानुसार की जेणेकरून आपले 30 क्वेश्चन चांगल्या प्रकारे होतील आणि परीक्षेला आपल्याला ते प्रश्न व्यवस्थितरित्या लिहिता येतील. व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर्स आवडला असेल तुम्हाला,
तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा की जेणेकरून ह्या लेक्चर्सचा त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होईल. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. आता धन्यवाद. सो बाय.